श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रिव्हियस व्लॉगला सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारे आम्ही रिसॉर्टला इन केलेलं. 15 मिनटं त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलेलं, कारण रूम वगैरे फ्रेश आणि क्लीन करायची होती त्यामुळे. तर ते झाल्यानंतर त्यांनी आम्हाला तोपर्यंत वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत दिलेलं. खूप छान आणि फ्रेश आणि थंड होतं. ते पिऊन खरंच बरं वाटलं. आणि तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकतात का नाही माहिती नाही, पण आम्ही एकच त्यांनी जेवढं दिलं आम्ही तेवढंच पिलेलं, कारण आम्हाला जास्त प्यायचं नव्हतं. तर आम्ही बघू शकता वरची रूम आम्ही बुक केलेली, AC रूम होती ती. आणि उड्स विले नाव ह्याला साजेसं आहे, कारण पूर्ण रूम उड्सची होती आणि खूप छान ॲटमॉस्फिअर होतं. क्लीन होती रूम आणि खूप फ्रेश होती. गॅलरीचा लुकआउट बघू शकता. त्या अगोदर तुम्ही बाथरूममध्ये बघू शकता, एकदम क्लीन आणि फ्रेश होतं. 24 तास तुम्हाला गरम पाण्याची सोय आहे तिथे. आणि रूम पण एकदम फ्रेश होती, थंड होती. आम्ही याच्या अगोदरच रूम त्यांनी AC चालू केलेला. ॲटमॉस्फिअर बघू शकता, नारळाचे आणि वेगवेगळ्या फळांची झाडं होते इथे. त्यानंतर आम्ही थोडासा फ्रेश होऊन परत जेवण्यासाठी बाहेर निघालो, कारण रस्त्यात आम्ही फक्त नाश्ता केलेला. आणि बीचवर जेव्हा आम्ही थोडंसं पाण्यात जावं असं म्हणलं तर भरती आवटी असल्यामुळे तुम्ही बघू शकता कुठंच तुम्हाला रेतीची जमीन दिसणार नाही, पूर्ण पाणी भरलेलं आहे. त्यामुळे भरती आवटी असल्यामुळे आम्हाला तिथं जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही तिथंच सराउंडिंग केलं, थोडंसं लेकरांसोबत खेळलो आणि त्यानंतर जेवायला गेलं. इथे तुम्हाला व्हेज पुरेपूर हॉटेल भेटणार नाही, तिथे तुम्हाला मिक्स हॉटेल असल्यामध्येच जेवण करावं लागेल. तर आजचा दिवस आम्ही खूप छान एन्जॉय केला. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी व्हाईट सँड रिसॉर्टला गेलेलो. त्याचा व्लॉग नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता. थँक्यू.